नमस्कार. अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. भाजणीच्या पिठापासून फक्त थालीपीठच किंवा शेंगोळे बनवता येत नाहीत, तर अशा प्रकारचे वडेसुद्धा बनवता येतात. प्रवासाला नेहमी पुऱ्या नेण्याऐवजी असे वडे बनवून नेले तरीसुद्धा चालतात. हे वडे कसे बनवायचे? चला तर मग कृती पाहूया. इथे सर्वात प्रथम 1 वाटी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे थालीपीठाची भाजणी नसेल तर तुम्ही गहू, ज्वारी आणि बेसन पीठ घालून सुद्धा हे वडे बनवू शकता. आता यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे आहेत. तर सर्वात प्रथम अर्धा चमचा हळद, 1 चमचा घरगुती लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट, 2 चमचे तीळ, धना पावडर आणि चवीनुसार मीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे. तुम्हाला जर आवडत असेल किंवा जर हिरव्या मिरचीचे हे वडे बनवायचे असतील तरीसुद्धा चालतं, परंतु लाल तिखटामुळे या वड्याचा रंग चांगला येतो. आता इथे हे पीठ मसाले घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये कडकडीत असं तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे 3 ते 4 चमचे. मोहन घालून झालं की नंतर हे पीठ तेलामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं की थोडं थोडं करत पाणी यामध्ये घालून हे पिठाचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे. हे पीठ खूप पातळसर नसतं, याचे वडे थापून बनवायचे आहेत. आता पीठ भिजून एक 10 मिनिटे सेट झाल्यानंतर याचे छोटे पापडाची जशी लाटी बनवतो त्या आकाराची गोळी घ्यायची आणि नंतर बटर पेपरवरती याचे छान हाताने वडे थापून घ्यायचे. तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही प्लास्टिकच्या एखाद्या पिशवीवरती सुद्धा हे वडे थापू शकता. हे वडे हाताने यासाठी थापायचे की जर ते लाटण्याने लाटले तर ते खूप पातळ होतात आणि थोडेसे फुगणार नाहीत, म्हणून हाताने थोडेसे जाडसर थापून घ्यायचे आहेत. तेल गरम झालेलं आहे. आता हा वडा मी यामध्ये तळण्यासाठी घालत आहे. हे वडे तळताना गॅस नेहमी मध्यमच पाहिजे. नेहमी नाश्त्याचे तेच पदार्थ जर खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की एकदा या पद्धतीने नाश्त्याला तुम्ही वडे बनवू शकता. चवीला अगदी छान लागतात. अगदी चवीला कुरकुरीत, चमचमीत आणि छान चवदार हे वडे तयार होतात. अशाच पद्धतीने सगळे वडे बनवून घ्यायचे आहेत. थालीपीठ किंवा धपाटे जर नको असतील तर या पद्धतीने एकदा वडे नक्की करून पहा. आता इथे हे वडे सगळं तयार झालेले आहेत. इथे 1 वाटी पिठापासून 16 ते 17 वडे तयार झालेले आहेत. आता तुम्ही इथे बघू शकता हे वडे अजिबात तेलकट तर झालेलेच नाहीत, परंतु जेव्हा मी फोर्कच्या सहाय्याने त्यावरती फोर्क फिरून पाहिला तर ते अगदी क्रिस्पी कुरकुरीत वाजत आहेत. तेलसुद्धा वड्यावरती अजिबात दिसत नाहीये आणि अगदी चवीला खमंग लागतात. आता हे वडे खायचे कशासोबत असतील तर तुम्ही पारंपरिक पद्धतीने डाळ किंवा चिंच घालून वाटलेली चटणी करू शकता किंवा काकडीचा रायता, बुंदीचा रायता यासोबत खाऊ शकता किंवा आधुनिक पद्धतीने टोमॅटो सॉस किंवा शेजवान चटणीसोबतही खाऊ शकता. परंतु मी तरी या वड्यासोबत खाण्यासाठी थंडगार असा काकडीचा रायता बनवलेला आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.